आजच्या तंत्रयुगामध्ये इतकं झपाट्याने वाढत चाललेलं आहे की घरी बसून पक्षकारांना, वकिलांना आपल्या तारखा कुठल्या झालेल्या आहेत, ईमेलद्वारे त्यांना मेसेजेस जातात आहेत, SMS द्वारे त्यांना मेसेजेस चाललेले आहेत, त्याच्यामध्ये तुमची पुढची तारीख कुठली झालेली आहे. तर ह्याबाबत लोकांमध्ये जागरूकता यावी, लोकांमध्ये म्हणजेच वकिलांमध्ये, न्यायाधीशांमध्ये लवकर त्यांना कळावं, त्यासाठी आम्ही आजचा प्रोग्राम AIचा प्रोग्राम घेतलेला आहे. काय यामध्ये लोक असं काय अशी माहिती AI नेमकं काय आहे हे बऱ्याचशा लोकांना या बाबतीत माहिती नव्हतं. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी या बाबतीत लोकांना माहिती कळावं म्हणून आम्ही आजचा प्रोग्राम घेतलेला आहे. त्यामुळे लोकांपर्यंत हे पोहोचून गेलेलं आहे की AIच्या माध्यमातून आता आपल्याला पुढे काम करावायचं आहे. प्रत्येक काम जे असेल कोर्टाच्या याच्यामध्ये माध्यमातून तुम्हाला त्याच्या माध्यमातूनच करावं लागेल, जेणेकरून दिवसेंदिवस जे केसेस चाललेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरही परिणाम होईल आहे आणि लवकरात लवकर नाही का त्याच्यामध्ये केसेस ज्या आहेत, चालणाऱ्या केसेस ज्या दिरंगाई होतात त्याच्यामध्ये खूप डिले होतो आहे, तो डिले पण त्याच्यामध्ये होणार नाही आणि लवकरात लवकर केसेसचा निपटारा होईल असं मला वाटतं. बेसिकली कुठलंही सेमिनार घ्यायचं म्हटलं तर त्याला एक उद्देश असतो आणि वकील संघटना म्हणजे वकिलांसाठी बेनिफिशियल काय राहील याचा जास्त विचार करत असते. पण या सेमिनारमध्ये प्रथमतः असं झालं की इथे ज्युडिशियल मेंबर्ससुद्धा इन्व्हॉल्व झाले यात आणि ज्युडिशियल मेंबर्ससाठी त्यांच्या ज्युडिशियरीच्या माध्यमातून AI, ChatGPT आणि बाकी सगळे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते कसे उपयोगात आणू शकतात, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, या सगळ्या बाबींचा आज खुलासा झाला. या टेक्नोसावी युगात बरेच ज्युडिशियल ऑफिसर्स जे आहेत ते सिनियरिटीच्या लेवलवरती आहेत आणि एक जनरेशन गॅप जर आपण कन्सिडर केली तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा असा सब्जेक्ट आहे की हा आता आम्हा सगळ्यांसाठी थोडा असं वाटतं की हा आम्हाला याचा उपयोग खरंच होणार आहे की नवीन पिढीच त्याचा उपभोग घेणार आहे. तर नवीन पिढी तसंच जुनी पिढी आणि जुन्या पिढीतले लीगल फ्रॅटर्निटीमधले लीगल स्टॉलवर्ड्स जे आहेत त्यांच्याकडे जे त्यांच्या अनुभवाचं स्किल आहे त्या अनुभवाच्या स्किलला टेक्नॉलॉजीशी कसं संगनमत करून त्याचा ताळमेळ कसा जमला पाहिजे याच्याकरता जिल्हा बार असोसिएशन ही प्रयत्नशील असते आणि प्रयत्नशील राहील. मी उषा माणिकपुरे, उपाध्यक्ष जिल्हा बार संघटना. मध्ये बरेचशा गोष्टी नवीन अशा म्हणजे की त्यांनी सांगितलं की नॉर्मल पीपल म्हणजे टेक्नॉलॉजीची सिक्युरिटी कशी करायची, डाटा सेव्ह कसा करायचा. जसं त्यांनी सांगितलं की 10 प्रकारचेच पासवर्ड लोक वापरतात, पण त्यांनी मग असं पण सांगितलं की पासवर्ड तुम्ही कशा पद्धतीने ठेवायला पाहिजे आणि कोणत्या स्वरूपात त्या पासवर्डचे तुम्हाला माहिती द्यायची. म्हणजे प्रत्येक ॲपला वेगवेगळे सुद्धा पासवर्ड जर तुम्ही दिले तर तुम्ही जी टेक्नॉलॉजीचा वापर करून तुमचा जो डाटा, महत्त्वाचा डाटा तुम्ही सेव्ह करताय तो तुम्ही सायबर चोरांपासून कसा वाचवू शकता आणि स्वतःची सिक्युरिटी कशी करू शकता, हे पण महत्त्वाचं तिने सांगितलं आहे याबद्दल. आणि दुसरं म्हणजे वेळेचं महत्त्व आणि कमी वेळात जास्त काम कसं करता येईल, एनर्जी कशी सेव्ह करता येईल. पुष्कळदा क्लायंट येतात की सर उद्याच्या उद्या आमची पिटिशन दाखल झालेली पाहिजे. अशा वेळेस वकिलांचं स्ट्रेस वाढतं की आपल्याजवळ वेळ कमी आहे, ऑफिसची वेळ संपलेली आहे आणि उद्याच्या उद्या ही पिटिशन कशी दाखल करायची. तर अशा वेळेस AIचा पण वकिलांना फायदा होऊ शकतो की त्या पद्धतीचे कंटेंट्स घेऊन पटापट ड्राफ्ट करायचं आणि ते मटेरियल पटकन प्रिंटआउट करून दुसऱ्या दिवशी आपल्याला ती ड्राफ्टिंग सेव्ह करता येत. कारण की पुष्कळसे सिनियर असे आहे की जे टेक्नोसेव्ही नाही आहेत, पण जी नवीन जनरेशन येत आहे त्यांची मदत घ्यावं लागते. आणि अशा वेळेस पुष्कळशा ऑफिसर्सला जर ज्युनियर वकील नसेल जे टेक्नोसेव्ही नाही आहे तर मग अशा वेळेस त्या वकिलांच्या कामामध्ये अडचण येऊ शकते. पण आज ज्या पद्धतीने या मुलींनी, एंजल मालेवारनी ज्या पद्धतीने आम्हाला जी माहिती दिली, खूप उपयुक्त अशी आमच्या संघटनेच्या वकिलांना ती माहिती दिली, त्याबद्दल मी तिचे आणि तिच्या पॅरेंट्सचे धन्यवाद मानतो आहे डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनद्वारे.